नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। आपल्या राज्यात देवेंद्र फडणवीसांचे सरकार परत आले आहे। त्यांच्या सरकारसोबत त्यांचे जुने रूपही परत येताना दिसत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून ऍक्टिव्ह झाले आहेत आणि नुकतीच त्यांनी महाराष्ट्रासाठी एक मोठी कामगिरी केली आहे। महाराष्ट्रासाठी कितीतरी लाख कोटींचा करार झालाय। विरोधकांकडून नेहमीच महाराष्ट्रातले उद्योग परराज्यात गेल्याची खंत व्यक्त होत असते, पण या एका गोष्टीमुळे महाराष्ट्राचे भविष्य चांगले होऊ शकते। दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या भारतच्या पॅव्हेलियन मध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला राहिला। यामुळे महाराष्ट्राला जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांसमवेत विक्रमी 15,75,000 कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे सामंजस्य करार करता आले। यातून राज्यात 15,98,000 रोजगार निर्मिती होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। तसेच दावोस मधील इकॉनॉमी फोरम मध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेचेही आभार मानले। दावोस मध्ये गुंतवणुकीचे 54 आणि धोरणात्मक सहकार्याचे 7 असे एकूण 61 सामंजस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। महाराष्ट्र आता डेटा सेंटरचे कॅपिटल होईल। डेटा हे नव्या युगाचे ऑइल आहे, त्यामुळे या क्षेत्राची वाढ वेगाने होईल असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। सुरुवातीलाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले। तसेच दावोस मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये देशातील अन्य 6 राज्यांसमवेत सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले। दावोस मध्ये यावेळी भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे विश्वास निर्माण झाल्याचा बदल लक्षात आल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। कंट्री डायलॉग या सत्रात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या समवेत सहभाग घेतल्याचे सांगून फडणवीस म्हणाले की यात आम्ही आपापल्या राज्यांची शक्तीस्थळांची, वेगवेगळ्या राज्यांच्या विकास संकल्पनांची, गुंतवणूकसाठीची संधी याबाबतची माहिती दिली। एक भारत म्हणून 6 राज्यांनी भूमिका मांडत देशात जास्तीत जास्त गुंतवणूक कशी खेचून आणता येईल यासाठी प्रयत्न केले। एका आवाजात एक भारत म्हणून भूमिका मांडली असेही त्यांनी आवर्जून नमूद केले। जलसुरक्षित भविष्यासाठी जागतिक सहकार्य विषयांमध्ये देश आणि राज्याची भूमिका मांडली। जलयुक्त शिवार सोबतच जलसंधारणाच्या काय उपाययोजना राज्यात केल्या जात आहेत याचे सादरीकरण करता आले। आपापल्या राज्याची ताकद आम्ही येथे दाखवून देऊ शकलो असंही त्यांनी सांगितलं। देशात मोठी गुंतवणूक आकर्षित करण्यासोबतच भारत ऍक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट डेस्टिनेशन असल्याचे जगाला पटवून देण्यात यश आल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं। गतवर्षी दावोस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात चांगली सुरुवात झाली होती। त्यावेळी झालेल्या करारांची 95% अंमलबजावणी झाली आहे। महाराष्ट्राच्या बाबतीत याही वर्षी विविध क्षेत्रात गुंतवणूक येत आहे। त्यातही MMR हे मॅग्नेट समजले जाते। MMR मध्ये 6 लाख कोटींची गुंतवणूक येत आहे। याशिवाय विदर्भ 5 लाख कोटी, उत्तर महाराष्ट्रात 30,000 कोटी, तर मराठवाड्याचे मॅन्युफॅक्चरिंग हब हे शक्तीस्थळ ठरू शकले आहे। ही सगळी गुंतवणूक थेट विदेशी गुंतवणूक, विदेशी संस्थात्मक गुंतवणूक असते, त्यामुळे देशाची अर्थव्यवस्थाही विस्तारित होते। दावोस मध्ये करार झालेले अनेक उद्योग भारतीयच आहेत, तर दावोस मध्येच करार का अशा स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात येत आहेत। दावोस मध्ये जगभरातील CEO येतात। आपल्या कित्येक कंपन्या भारतीय असल्या तरी त्या आता वैश्विक झाल्या आहेत। या कंपन्यांचे विदेशी गुंतवणूकदार भागीदारांशीही या निमित्ताने चर्चा करण्यात आली आहे। दावोस हे आंतरराष्ट्रीय नेटवर्किंगचे केंद्र आहे। भारतीय कंपन्यांना करार करताना त्यांचे विदेशी गुंतवणूकदार सोबत असावेत असे वाटणे गैर नाही। महाराष्ट्रात गुंतवणूक होणारी 95% गुंतवणूक विदेशी आहे। कराराचे रूपांतर प्रत्यक्षात आणण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे। आतापर्यंत देशाचा आणि महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रात सुमारे 65 ते 70% कराराचे रूपांतर प्रत्यक्ष गुंतवणूक येण्यात आली आहे। यावेळी सर्वच करार फलद्रूप करण्यावर सरकारचा भर आहे। दावोस दौऱ्यातून गुंतवणुकीचे विक्रमी उद्दिष्ट साध्य केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी उद्योग मंत्री सामंत यांच्यासह उद्योग विभाग, MIDC तसेच सल्लागार संस्था, त्यांचे अधिकारी यांचे अभिनंदन केले आहे। या सर्वांनी या सर्व बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, विविध यंत्रणांशी चांगला समन्वय, संपर्क ठेवल्यानं हे उद्दिष्ट साध्य करता आल्याचे कौतुकगारही मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले आहे। अशाच अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नतीमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।